राजकीय नेत्यांना शक्यतो प्रश्न विचारला तर राजकीय नेते पळवाट काढतात, खासदारसुद्धा पळवाट काढत असतात. परंतु इथं खासदारांनी आवाहन केलं की प्रश्न विचारा आणि प्रश्न विचारून त्यांना दिल्ली दौरा घडवून आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून आणली. हजारो मुलांनी प्रश्न विचारलेला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या मतदारसंघामधली ही मुलं आहेत आणि वेगवेगळे प्रश्न या मुलांना पडलेले आहेत आणि त्यांनी ते प्रश्नसुद्धा विचारले आणि त्यामधून काही मुलं निवडून घेतलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न जे आहेत, त्यांचे मनामधले जे प्रश्न आहेत ते पंतप्रधान मोदीपर्यंत पोहोचवलेले आहेत. मन की बातमधून मोदींचं ऐकलेलं आहे, परंतु यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय आहे हे मोदींना ऐकलेलं आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं काय प्रश्न विचारले आहेत. मला सांग, तुझं नाव काय आहे आणि कुठून आलेले आहेस आणि तू काय प्रश्न विचारला मोदींना? माझे नाव सानिका किरण पाटील असे आहे. मी कागल तालुका सिग्नेरली या गावामधून आलेली आहे. मी असा प्रश्न विचारलेला की दहशतवाद ही गोष्ट म्हणजे ही समस्या सध्या खूप सतावत आहे, तर हा दहशतवाद संपवण्यासाठी तुम्ही कोणकोणते निर्णय घ्याल असा मी प्रश्न विचारलेला. पण आज पंतप्रधानांना भेटले का आणि भेटल्यानंतर काय वाटलं? मला आज म्हणजे पंतप्रधानांना मी कधी भेटेन असं कधीच वाटलं नव्हतं आणि आज भेटण्याचा तो योग आला तो फक्त आमचे खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्यामुळेच. याचे सर्व श्रेय त्यांनाच जाते आणि मला त्यांना भेटून खूप आनंद झाला. मोदी साहेबांनी आमच्यासोबत मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्नही केला, म्हणजे संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि तसेच आम्ही कुठून आलो आहोत, तुमचा क्वेश्चन काय होता हे विचारण्याचाही प्रयत्न केला आणि दिल्ली कधी पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं आणि आमचे खासदार साहेब धनंजय महाडिक यांच्यामुळे ती पाहायला मिळाली. त्यासाठी आम्ही त्यांचे खूप सर्वजण आभारी आहोत. अच्छा, मला तुझं नाव सांग आणि तू कितवीत आहेस आणि काय प्रश्न तुझा होता? माझा प्रश्न होता की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल कोणत्या योजना राबवल्या जाऊ शकतील जेणेकरून त्याचा वापर शेतीतील खत साठी केला जाईल, सेंद्रिय खत म्हणून. तर आम्हाला साहेबांनी त्याचे जे सिलेक्शन केलं त्याच्यामुळे आम्हाला दिल्ली दौरा तर घडलाच, पण आम्ही मोदीजींना पण भेटू शकलो. तुझं नाव काय आणि कितवीत आहेस तू? माझं नाव पवित्रा जमदाडे. माझं आता ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे. बरं, पण असं का वाटलं की शेतीच्या संदर्भामध्ये आपण लक्ष द्यायला पाहिजे, शेती संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारायला पाहिजे, असं का वाटतं? कारण इंडस्ट्री आहे, बिझनेस आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना शेतीकडे का लक्ष द्यायचं? मी शेतकऱ्याची मुलगी तर आहेच, पण माझा विषय होता बॉटनी, जेणेकरून मला निसर्गाची आवड लागत गेली आणि त्या निसर्गाच्या आवडीनं मला ह्या कचऱ्याचं विघटन जेणेकरून शेतीतील खत होईल असं वाटत, जे कुतूहल होतं मनातलं ते साहेबांच्यामुळे मला मांडता आलं. अच्छा, मनात कुतूहल असणं आणि खासदारांना प्रश्न विचारणं म्हणजे प्रश्न विचारण्याची एक खुमखुमी असते प्रत्येकाला की प्रश्न विचारायला पाहिजे. प्रश्न विचारल्यानंतर आणि असं कोणीतरी आपल्याला म्हणतंय की तुम्ही प्रश्न विचारा, तेव्हा काय वाटलं? की खूप आनंद झाला. हे फक्त आमच्या साहेबांमुळेच होऊ शकलं. मी आजपर्यंत असं कोणतंही बघितलं नव्हतं. आजपर्यंत ग्रॅज्युएट कम्प्लीट झालं, पण पहिली ते 10 ग्रॅज्युएटपर्यंत मी असं कधीच प्रश्न पण विचारले आणि माझं कधी पण झालं नाही. आज जे फक्त झालं ते साहेबांमुळे शक्य झाले. अच्छा, बिलकुल. परंतु हे सगळे प्रश्न विचारत असताना मुलांनी सुद्धा तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आलेले आहेत? कोणाला संरक्षणाविषयी प्रश्न आलेले आहेत? तुम्हाला काय वाटतं? मी सुद्धा शेतीविषयी एक प्रश्न विचारला होता. शेतकऱ्यांविषयी जे शेतकऱ्यांना मदत दिली जाते ती कर्ज स्वरूपात न देता अनुदान स्वरूपात द्यावी. म्हणजे अगोदर शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढत आहे, ते जर आटोक्यात आणायचं असेल तर त्यांना शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत द्यावी असा मी साहेबांना प्रश्न केला होता. प्रेक्षकांनो, तुम्ही जाणून घ्या की जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की सगळेजण शहरीकरणाकडे वळत आहेत आणि कृषीकडे दुर्लक्ष होतं आहे, अशा वेळी ही पुढची भावी पिढी आहे की जे कृषीविषयी सजग आहे आणि ते प्रश्न विचारतायत बिनधास्तपणे खासदारांना आणि पंतप्रधानांना सुद्धा. दुसरा प्रश्न कोण विचारला होता आणि काय प्रश्न होता? माझं नाव सद्दाम मुजावर आणि मी अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या त्यांना ज्या अडचणी निर्माण होतात शैक्षणिक जीवनामध्ये या संदर्भात प्रश्न विचारला होता. सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके खासदार आणि भारताचे आपले संसदरत्न श्री खासदार धनंजय महाडिक साहेब यांना मी आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचा आभार प्रकट करतो की त्यांनी आम्हाला एक संधी दिली आणि ज्या पद्धतीनं आम्हाला इथं समजतं, ज्या खासदारांनी आमच्याही संपर्क साधला त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यासुद्धा डोक्यात कधी ही संकल्पना आलेली नव्हती आणि साहेबांनी ही संकल्पना म्हणजे फक्त कल्पना स्वरूपात नव्हे तर ती अस्तित्वात मांडली. प्रश्न काय होता? अनुसूचित जाती जमातींच्या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक बाबतीमध्ये अडीअडचणी निर्माण होतात या संदर्भात होता. आणि आज सकाळी मुन्ना साहेबांनी प्राईम मिनिस्टर साहेबांची आम्हाला भेट घालून दिली आणि आमच्याबरोबरच प्राईम मिनिस्टर साहेबांनी सुद्धा मुन्ना साहेबांच्या या कामाचं कौतुक केलं आणि त्यांना अभिनंदन केलं की तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्नसुद्धा घेताय आणि पार्लमेंटमध्ये ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्याबद्दल साहेबांचे देखील त्यांनी कौतुक केलं. अच्छा, म्हणजे की नेते आणखीन घडतायत, प्रश्न विचारतायत. पण मला सांगा, मराठीमध्ये काय बोलले पंतप्रधान?
मराठीमध्ये त्यांनी आत या म्हणून आम्हाला पहिलं आमचं स्वागत केलं. स्वतः उठून ते आले. साहेबांना विचारलं त्यांनी कसे आहात काय काय. सगळ्या विद्यार्थ्यांना, छोटा एक विद्यार्थी आमचा होता त्यालासुद्धा बोलले. त्याच्याशी मराठीमध्ये त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तब्येत कशी आहे, काय आहे, तुम्हाला येण्यामध्ये काय अडचणी आल्या का. साहेबांचे कामाबद्दल त्यांनी आमचे सर्वांचं म्हणजे कोल्हापूरचं रत्न तुम्ही आम्हाला दिलेलं आहात या संसदेला आहे देशाला, असं त्यांनी साहेबांच्या त्यांना म्हणजे कौतुक केलं या पद्धतीत त्यांचं. अच्छा, वाटलं होतं कधी की खासदार न होता सुद्धा पंतप्रधानांना भेटता येतं? असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मात्र खासदार धनंजय महाडिक साहेबांच्यामुळे मला हे पाहता आलं. याच्या आधी फक्त टी व्हीवरती पंतप्रधान पाहिले होते. मात्र काल रात्री जेव्हा आम्हाला सांगितले की उद्या तुम्हाला पंतप्रधानांना भेटता येणार आहे, तेव्हा रात्रभर आम्ही कोणीही झोपलेलं नव्हतो. इथं आल्यानंतर मोदीजींना भेटल्यानंतर तो जे क्षण होता तो वेगळाच होता. आणि हे सर्व शक्य झाले ते आमच्या खासदार धनंजय महाडिक. वेळ होते तुमच्यासोबत? 5 ते 10 मिनिटं त्यांनी आम्हाला दिलेले होते आणि आमच्याबरोबर त्यांनी बराच संवाद साधला. असं कधी वाटलं नव्हतं की त्यांच्याबरोबर त्यांच्या बोलण्यातून काय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला दिसत होते की काय त्यांचं म्हणण्याचा काय उद्देश होता? त्यांचा म्हणण्याचा एकच उद्देश होता की संपूर्ण आपला जो देश आहे त्याची कमान आपल्या युवकांच्यावरती आहे. त्यामुळे युवकांच्यासाठी त्यांनी वेळ दिलेला होता. ही मला सर्वात त्यांची चांगली गोष्ट वाटलेली होती. युवकांच्यावरचा त्यांचा जो भर असेल तो सर्वाधिक मला चांगला वाटलेला होता. तुमचे खासदार सुद्धा युवकच आहेत. मला तुम्हाला विचारताना जे आम्ही प्रश्न विचारत असतो, सगळे लोक प्रश्न विचारत असतात, परंतु राजकीय नेते पळ काढत असतात प्रश्नापासून. पण तुम्ही स्वतः म्हणता की प्रश्न विचारा. बरं, आणि प्रश्न जे आहेत ते या संपूर्ण तरुण पिढी जी की भावी पिढी आहे त्यांच्याकडून विचारण्याचा प्रयत्न करतात. काय ही संकल्पनेचं पाठीमागचं तुमचं कारण होतं? नाही, हे जे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, हेच आपल्या देशाचं भवितव्य आणि भविष्य आहेत. आणि म्हणून यांना आपल्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, यांना आपल्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, यांना आपल्या प्रधानमंत्र्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे त्यांनी आम्हाला पाठवावं, विचारावं. आणि मी त्यांना आवाहन केलं होतं 4 महिन्यापूर्वी की तुम्ही जे प्रश्न मांडाल त्यातले सिलेक्टिव्ह प्रश्न मी लोकसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करीन आणि जे मुलं यामध्ये सिलेक्ट होतील त्यांना दिल्ली वारी मी घडवून आणीन, असं मी प्रयत्न केलेला होता. तब्बल 9,500 विद्यार्थ्यांनी मला प्रश्न पाठवले. गेले 3 महिने त्याचं सॉर्टिंग सुरू होतं. त्यातून 2,000, त्यातून 250 विद्यार्थ्यांचे मी स्वतः इंटरव्ह्यू घेतले या सगळ्या मुलांचे. आणि त्यातून तुमचं काय म्हणणं आहे हा प्रश्न विचारण्यामागचा तुमचा हेतू काय. आणि खरंच ही मुलं खूप म्हणजे हे मुलं स्मार्ट आहेत, आजची भावी पिढी. आणि मला या मुलांचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सगळी ग्रामीण भागातली मुलं आहेत. काहींच्या मुलींच्या आई शेतामध्ये कामाला जात आहेत, काही मुलांचे वडील दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर कामाला जात आहेत. म्हणजे सगळे ग्रामीण भागातली ही मुलं आहेत. पण त्यांचा जो चाणाक्षपणा होता किंवा जी चातुर्य होतं प्रश्न विचारण्याचं, मी इंटरव्ह्यू घेण्याचा हेतू हाच होता की हे प्रश्न तुम्ही देताय का तुमचे शिक्षक तुम्हाला लिहून देत आहेत. त्याच्यासाठी मी या सगळ्यांचे पर्सनल इंटरव्ह्यू घेतले. मी 5 तास इंटरव्ह्यू घेतले आणि त्यातूनही 30 मुलं सिलेक्ट केली. 30 मुलांना मी काल दिल्लीमध्ये आणलं. 2 दिवसापूर्वी मी प्रधानमंत्री महोदयांना एक पत्र दिलं की मी अशा पद्धतीने विद्यार्थी आणतोय आणि त्यांची इच्छा आहे, अपेक्षा आपल्याला भेटण्याची. आणि मला बिलकुल खात्री नव्हती की प्रधानमंत्रीजी वेळ देऊ शकतील, खूप व्यस्त असतात. 2च दिवसापूर्वी ते परदेशाहून आलेले आहेत. पण काल रात्री मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला आणि त्यांनी वेळ दिली म्हणून समजल्यानंतर म्हणजे आनंद, खूप मोठा माझा द्विगुणित आनंद झाला. आणि आज त्यांनी आम्हाला वेळ दिली, मुलांशी गप्पा मारल्या, मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला आणि या माझ्या उपक्रमाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. मराठीत काय बोलले? नाही, कशा आहात तुम्ही, कधी आला तुम्ही, काय चाललंय तुमचं, ह्या भाषेत, अशा थोड्याशा मोडक्या भाषेत, पण मराठी बोलल्यामुळं आम्हाला निश्चितच खूप आनंद झाला. अच्छा, तुम्हाला पण आणि अनेकांना आनंद पण झाला असेल, शिवसेनेला मनसेला सुद्धा आनंद झाला असणार आहे नक्कीच. पण आपण पाहू शकतो की युवकाशी संवाद साधण्यासाठी सुद्धा पंतप्रधान वेळ काढतात. 16 वर्षाच्या मुलांसाठी, 18 वर्षाच्या तरुणांसाठी 67 वर्षाचे पंतप्रधान सुद्धा वेळ काढतात. आणि ते सुद्धा मुद्दे जर ठोस असतील तर. एक धागा जो आहे विद्यार्थी ते पंतप्रधान, हा धागा या ठिकाणी गोवला गेलेला आहे असं म्हणता येईल. आणि या विद्यार्थ्यांना सुद्धा एक बळ मिळणार आहे पंतप्रधानांना भेटल्यानंतर समाजसेवेचं. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.